इस्रायलने जन्म घेतल्या घेतल्या म्हणजे 1948ला जे युद्ध झालं त्यात इस्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन, सिरिया, इराक आणि लेबनॉन हे देश होते. 1967ला जे 6 दिवसांचं युद्ध झालं त्यात इस्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन आणि सिरिया हे देश होते. याच युद्धात इस्रायलला सौदी अरेबिया, इराण, UAE, बहरेन आणि इराकचंही आव्हान होता. या सगळ्यांवर भारी पडून इस्रायलने विजय मिळवला. ही होती 70च्या दशकातली परिस्थिती आणि आज मध्य पूर्वेतलं वातावरण पाहिलं तर याच्या अगदी उलट झालंय. जे देश 55 वर्षांपूर्वी इस्रायलच्या विरोधात होते ते सगळे आज युद्धात आहेत, पण ते इस्रायलसाठी युद्ध लढतात. इस्रायलला साथ देणाऱ्या अमेरिकेचे लष्करी तळ मध्य पूर्वेत जवळपास 19 ठिकाणी आहेत आणि या तळांवर हल्ला केल्यामुळे मध्य पूर्वेतल्या एकेकाळी इस्रायलच्या विरोधात असलेल्या या देशांनाही आता इराणच्या विरोधात उतरावं लागतंय. इराणने इस्रायलसह मध्य पूर्वेतल्या बहरेन आणि UAE मध्ये अक्षरशः मिसाईलचा पाऊस पाडलाय आणि गेल्या 24 तासात जगातलं सर्वात सुरक्षित मानलं जाणाऱ्या दुबईलाही हादरे दिलेत. बुर्ज खलिफापासून ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणि बंदरापर्यंत सगळीकडे इराणचे मिसाईल पडतायत. परिणामी हवाई क्षेत्र बंद करण्यात आलंय आणि यामुळे हजारो भारतीय दुबईत अडकून पडलेत. ही बिघडलेली परिस्थिती पाहून रविवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त इस्रायलमध्येच नाही तर दुबईतही फोन केला आणि आपण सोबत असल्याचं सांगितलं. तिकडे विकेंड ट्रिपहून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनीही शरण यायला तयार नसलेल्या इराणसाठी आता नवा प्लॅन सांगितलाय. या रात्रभरातल्या सगळ्या घडामोडींची माहितीच मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की त्यांचं UAEचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्यासोबत बोलणं झालंय आणि त्यांच्या देशात हल्ल्यांमुळे जे नुकसान झालंय त्याबद्दल मी सहवेदना व्यक्त केल्यात. या कठीण वेळेत भारत UAEच्या सोबत आहे. आम्ही प्रादेशिक शांतता पाहिजे आणि त्याच्याच बाजूने आम्ही आहोत. प्रिन्स शेख यांचे भारतीय समुदायाला या काळातही सपोर्ट केल्याबद्दल आभार मानल्याचंही मोदींनी सांगितलं. यानंतर काही मिनिटातच मोदींनी अपडेट दिली की त्यांचं इस्रायलचे पंतप्रधान आणि त्यांचे जवळचे मित्र बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबतही बोलणं झालंय. सध्याच्या परिस्थितीबद्दल आपण चिंता व्यक्त केली असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं अशी विनंती केली आहे. भारत शांततेच्या बाजूने असल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त कारवाईत इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनीची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली प्रतिक्रिया होती. रशिया आणि चीनसह इराणमध्ये जे घडलंय त्याबद्दल अमेरिका आणि इस्रायलचा निषेध केला जातोय, तर युरोपियन देशांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र भारताने इराणमध्ये जे घडलं त्यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नव्हती आणि पहिली प्रतिक्रिया हीच होती की UAE आणि इस्रायल दोन्ही देशांसोबत बोलणं सुरू आहे. खरं तर भारत आणि इराणचे जुने संबंध आहेत आणि त्यामुळेच काँग्रेसने इराणच्या बाजूने आपण उभा असल्याची भूमिका जाहीर केली. काँग्रेसने ही सुद्धा मागणी केली की भारताने आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी. मात्र भारत या परिस्थितीत कोणाच्याही बाजूने उभा राहण्यापासून दूर आहे. एवढंच काय, पण मोदींनी जी प्रतिक्रिया दिली त्यातही त्यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. UAE प्रिन्सचा त्यांनी नेहमीप्रमाणे माझा भाऊ असा उल्लेख केला, पण नेतान्याहू यांचा दरवेळीप्रमाणे माझे खास मित्र असा उल्लेख करणं मोदींनी टाळलं. दुबईसह मध्य पूर्वेत जे भारतीय अडकले त्यांच्या सुरक्षेसाठी भारताच्या हालचाली सुरू आहेत आणि परिस्थिती चिघळल्यानंतर स्थानिक यंत्रणांच्या मदतीने या भारतीयांचं रेस्क्यू अगदी त्याच पद्धतीने करावं लागणार आहे जसं रशियाने युद्ध सुरू केल्यानंतर युक्रेनमधून केलं होतं. हे झालं भारत आणि मध्य पूर्वेतलं. मात्र तिकडे अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शस्त्र टाकून शरण येण्याचं आवाहन केलंय. डोनाल्ड ट्रम्प हे विकेंड निमित्त अमेरिकेपासून दूर असलेल्या त्यांच्या फ्लोरिडातल्या निवासस्थानी होते आणि तिथून परत वॉशिंग्टनला निघताना त्यांनी भूमिका जाहीर केली की इराण जोपर्यंत शस्त्र टाकत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. दुसरीकडे इराणने हे जाहीर केलंय की आम्ही शस्त्र न टाकता आमच्या नेत्याच्या हत्येचा बदला घेणार आहोत. इराणने गेल्या 24 तासात दुबईसह मध्य पूर्वेत अमेरिकेचे लष्करी तळ टार्गेट केलेत आणि बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसानही केलंय. यात अमेरिकेचेही सैनिक मारले गेलेत. अमेरिकन सैनिक मारले जात असल्याबाबत ट्रम्प यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले हे आता होणारच आहे, पण इराणने लवकरात लवकर माघार घ्यावी. डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी माहिती दिली की इराण नौदलाचे 9 जहाजं समुद्रात बुडालेत आणि बाकीचे जहाजही लवकर समुद्राच्या तळाला तरंगताना दिसतील. ट्रम्प यांचं हे त्या प्रश्नावर उत्तर होतं ज्यात इराणने दावा केलाय की अमेरिकेचं सर्वात मोठं एअरक्राफ्ट कॅरियर अब्राहम लिंकनवर हल्ला झालाय. इराण हे अरब राष्ट्र असलं तरी उर्वरित सगळे अरब राष्ट्र हे अमेरिकेसोबत आहेत आणि या लढाईत इराण एकाकी पडल्याचं चित्र आहे. बहरेन आणि सौदी अरेबियाच्या आर्मीनेही जाहीर केलंय की आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. इस्रायल आर्मीकडून दर तासाला जे अपडेट दिले जात आहेत त्यात त्यांनी सांगितलंय
की इराणकडूनही हल्ले सुरूच आहेत आणि एअर डोमने हे सगळे हल्ले परतून लावले जात आहेत. याशिवाय हिजबुल्लानेही काही रॉकेट हल्ले केले, ज्याला आपण उत्तर देत असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी मोसाद आणि लष्कर प्रमुखासोबत बैठक घेतल्यानंतर इराणच्या नागरिकांना आवाहन केलं की 50 वर्षांनंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, या संधीचा फायदा घेऊन सत्ता बदल करा आणि सूत्र हातात घ्या. आता या सगळ्या परिस्थितीत अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये तख्तापालट करण्याच्या बेतात असल्याचं दिसतंय आणि ह्या तख्तापालट होऊ नये यासाठी दुबईसारख्या शहरांवर हल्ले करून इराणही आंतरराष्ट्रीय दबाव करण्याचं धोरण आखतोय. या सगळ्या घडामोडी आणि युद्धाच्या स्टोरी आम्ही तुम्हाला story.com वर अशाच देत राहू. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.